हाय हॅलो. तर चला, सकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर मी करत आहे आज गोबी मटरची भाजी. त्याच्यासाठी तेल कढई ठेवली. आपले उडदाची आणि मुगाची डाळ, थोडीशी हळद त्याच्यात पडली आहे, सॉरी मैत्रिणींनो. आणि इथं ठेवले आपलं पाणी गरम करायला. आणि एक म्हणजे आम्ही सकाळी सकाळी दोघं पण लिंबू पाणी घेतोत, कोमट पाणी आणि लिंबू घेतोत, म्हणजे घेतोच बरं का. तुम्ही पण घ्या जमलं तर तुम्हाला, कारण खूप छान रिझल्ट आहे याचा. हे आपले कांदा, टोमॅटो, मटर, गोबी खूप छान होते. पसंतीला आवडीनं खातीत लेकरं पण. आज वरण पण लावलं आहे. वरण पण फोडणी द्यायचं आज. भाजी वरण दोन्ही पण आहे आज. म्हणजे जरा वेगळं काहीतरी, रोजच भाज्या म्हणून कटाळले तर म्हणजे त्याच्यासोबत वरण पण लावावं. आणि आपलं गरम पाणी कोमट झालंय. असे 2-3 लिंबू कापून घेतले, दोघांना अर्धा अर्धा. आता दोघं पण घेतो सकाळी सकाळी. मी पण घ्यायचा, खूप मस्त छान रिझल्ट आहे बघा ह्याचा. आता मी काय करते, मी एवढ्या पाण्यात घेते पूर्ण असं, पण त्यांना आवडत नाही. ते काय करते तर ही अशी वाटी, ह्याच्यात लिंबू पिळून तिथे तसं घेते. मी पूर्णच पाण्यात पिळून घेत असते लिंबू. बी काढून घेते ह्याचं. यस, अर्ध लिंबू, 1 गिलास कोमट पाणी. हे सकाळी सकाळी डेली घेतोच, म्हणजे घेतोच आम्ही, काही विषयच नाही त्याचा. चला मी घेते, मिस्टर बी येईल तर चला. मला संध्याकाळच्या जेवणात बनवायचा होता ऑनियन जिरा राईस. तर त्याच्यासाठी मी असा लांब लांब असा कांदा मस्त असा कापून घेतला. एकदा करून बघा, 1 नंबरमध्ये होते. फक्त कांदा टाकायचा त्याला, अशा लांबक्या, 1 मिनिट तुम्हाला दाखवते, अशा लांबक्या मिरच्या चिरून घ्यायच्या. हे हे ग्रीन पीस जर असतील तर अजून 1 नंबरमध्ये भात होते. आणि फक्त जिरे टाकायचे, तेल थोडंसं जास्त टाकायचं. कढीपत्ता असेल तर टाका, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकलं नाही. शहाजिरे असतील तर ते पण टाका, 1 नंबरमध्ये लागते. आता मी 2-3 लवंगा घालणार आहे, दालचिनीचे तो 2-3 तुकडे घालणार आहे. आणि हे कांदा आणि ह्याला कुठला मसाला नाही, काही नाही, काहीच नाही मैत्रिणींनो. तर त्याला तेल घालून घेते आता मी. 1 नंबरमध्ये होतं. करून बघा. लेकरांना खिचडी वगैरे, साधा भात वरण खाऊन असा कंटाळा येतं आहे ना, तर थोडंसं कसं वेगळं काहीतरी लेकरांच्या बी खाण्यात येतं या. तर मला ह्याच्यासोबत करायचं आहे मला आता डाळ फ्राय. आणि तुम्ही रायतं, म्हणजे आपण कोशिंबीर करतात ना, इकडले लोक तर त्याला रायतं म्हणतात कोशिंबिरीला. आणि ते कोशिंबीर जर ह्याच्यासोबत केली ना तर 1 नंबर लागते, पण आपल्याला सवय नसती, त्याच्यामुळं म्हणजे खाऊ वाटत नाही ना. तर डाळ फ्राय जर केली तर एकदम आवडीनं आपण खातो. तर मी असे खडे मसाले सगळे घेतले. ते पहा, 2 इलायची घेतल्या, 2-3 लवंगा, जिरे आणि दालचिनी चक्का, आणि दुसरं काहीतरी खडं मला त्याचं नाव माहीत नाही, ते बी घेतलं आहे मी. तर शहाजिरे असतील तर अजून नंबर 1मध्ये मैत्रिणी तुमच्याकडे असतील तर घ्या, माझे संपले. तर अद्रक लसण वगैरे कुठली पेस्ट काही नाही घालायचं. एकदा करून बघा, असा नंबर 1मध्ये होतोय. ताट नाहीये माझ्याकडे, घ्या. आज काही पोळी वगैरे, पोळ्या टाकायच्या नाहीत, भाकरी टाकायच्या नाहीत, काही नाही. आज हे मसाले भात आहे, ऑनियन राईस आणि आपलं डाळ फ्राय, एवढंच आहे आज. कारण तिथं मी सांगते मी तुम्हाला, भाकर का नाही टाकायची ते. तर हे असे कॉर्नचे समोसे आणले. तर त्याच्यात कॉर्न म्हणजे आपला मका इतके नंबर 1मध्ये भेटतात ना, खूप चवीला पण छान येतं. आणि हे थोडे येतं. आणि आता हे टोमॅटो मला द्यायचे डाळ फ्राय फोडणी. आता हे काय केलं तर मी सकाळी गोबीची भाजी मोकळी केली. ह्यांना ना गोबीची नुसते साधी मोकळी भाजी जमत नाही आहे, तर मी वरण लावलं होतं. वरण तर एवढं काही सकाळी संपत नाही आहे. मग मी काय विचार केला की संध्याकाळी ह्या वरणाला डाळ फ्राय, आता 1 टोमॅटो, 1 छोटा कांदा घालायचा आणि डाळ फ्राय करायचा, 1 नंबर लागतं आहे त्या भातासोबत. तर चला, असं सकाळीच फोडणी दिल्याबरोबर अजून एकदा तडका द्यायचा आहे मला. ह्याला बास होऊन जातं एवढं आम्हाला सगळ्यांना. तर बघा एकदा करून तुम्ही बी मैत्रिणींनो. तर हे मागविलं आहे मी ट्रायपॉड. माझा ट्रायपॉड माझ्या हातानं मोडून गेला.
कारण ह्या मोबाईलला जे मी कव्हर मागविलं का ते कव्हर इतकं ते असं जाड होतं, त्याच्यात बसवायला गेले त्याचा पडला तुकडा, म्हणजे ते निघूनच गेलं जवळपास म्हणजे काय खराबच झाला आहे आता. आणि तेवढा एकच ट्रायपॉड मी आता नवीन असल्यामुळे एकच होता. मग आता बघून थोडंसं फ्लिपकार्टवर मागविला आहे, थोडंसं सर्च केलं, बघितलं कसं आहे काय नाही, सगळे असे बघितले आणि नंतर हे मागविलं आहे बघा. कसं आहे आता कमेंट करून सांगायचं तुम्ही. हे फोन होल्डर आहे बघा, त्याला जॉईन करून मी दाखवते तुम्हाला, पण असं दाखवते एकदा 1 मिनिट. मस्त असं जसा पाहिजे तसा आपल्याला उभा पाहिजे उभा, आडवा पाहिजे आडवा, हे असं आले. आता वापरल्याच्या नंतर कळलं ह्याचं कसं आहे काय माहीत नाही आहे मला बी. मी तर म्हणजे आहे चांगलं, पण आपण वापरल्याशिवाय काय सांगता येत नाही ना की चांगलं आहे वाईट आहे. असं ह्याला हे सिस्टमॅटिक जर फिरवायचं असेल तर ह्याच्या मागं हे असं बटन आहे, हे जर आपण टाईट केलं तर हे पाहिजे टाईट होऊ शकते, असं हलत नाही. पण आपल्याला जसं पाहिजे तसं हे इकडं करायचं कुठं करायचं आपल्या मनावर आहे. ह्याला जॉईन करायचं आहे. मध्ये अजून काय आहे ते बघू. तर हे असं आता पहिला बी छान होता बरं का, पण आता काय करणार, माझ्या हातानं तुटून गेला बघा ते. आता काय करते माणूस तुटल्याच्या नंतरच काय करू मी तरी. आता मला बी खूप वाईट वाटलं, पण इलाज नव्हता, ते तुटलं त्याच्यामुळं. आता बघू, हे तर एकदम व्यवस्थित वापरणार, ते बी मी व्यवस्थितच वापरला हो. पण आता असं नाही ना की मी मुद्दाम तोडला आहे किंवा असं काहीच नाही आहे बरं का मैत्रिणींनो. हे पाहिजे असं फिरतंय, आपल्याला जिकडं पाहिजे तिकडं जसं पाहिजे तसं. आता हे कसं फिट करायचं हे अजून मला बी माहीत नाही आहे, हे बघितल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगल. तर हे पहा असं हे पूर्ण ही सिस्टीम इथं फोन लावायचा. तर आपल्याला हे असं हे वाढण्याची गरज नाही, हे खाली ह्याला हे नट आलाय, जेवढं पाहिजे तेवढं आपण असं म्हणजे जेवढं पाहिजे जसं पाहिजे तसं खाली यायलंय. पुन्हा फिट करायचं असल्यास असं हे फिट करून आज आडवा उभा जसा पाहिजे तसा. आणि अजून हे वर होते आपल्या उंचीच्या बी असं होतंय ना, आपल्या उंची इतकं येतंय समजा जसं पाहिजे. आणि छोटं म्हणलं तरी एवढं छोटं होतंय, म्हणजे 1 नंबर. म्हणजे तुम्हाला किचनमध्ये छोट्या कढईमधलं दाखवायचंय तर हे इथपर्यंत तुम्ही यूज करू शकतात. आणि जर आपल्याला समोरून असा ब्लॉग समोरून जर करायचा आहे तर असं आपल्या समोर फोन ठेवून पण आपण करू शकतात. आता आलंय तर मी आता यूज केल्याच्या नंतर सांगन की ह्याची म्हणजे क्वालिटी कशी आहे, किंवा हे दिसायला तर खूप छान आहे. आणि ज्यावेळेस घेताना बघितलं होतं का तर ह्याची क्वालिटी ह्याचे सगळे व्ह्यूज वगैरे बघूनच घेतलं होतं. तर बघू आता वापरल्याच्या नंतर सांगल तुम्हाला बी. तर चांगलं असेल तर तुम्ही पण मागवून बघा. आता मी आधी व्हिडिओ करून बघते, तुम्हाला आवडतात का ते पण सांगा मैत्रिणींनो. तर चला असा आला आपला ट्रायपॉड, कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हे आपला ऑनियन जिरा राईस, तर हे असा मस्त झाला आहे. आणि त्याच्यासोबत आहे आपल्याला डाळ फ्राय घ्यायची. एकदा करून बघा, 1 नंबरमध्ये खूप छान सुगंध यायला ह्याचा. तर याच्यावर अशी आपली ही डाळ फ्राय. कसं वाटलं सांगा, कमेंट करून. सॉरी, कसा वाटला आपला जिरा राईस, ऑनियन जिरा राईस आणि डाळ फ्राय. तर बघा कशी वाटते मस्त अशी. तर या खायला सगळेजण. आवडली माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.